ते जे सांगतील ते करायचं आपण. कारण मी दिग्दर्शकाचा नट आहे, त्यामुळे मला असं काही फार फरक पडत नाही. त्यांच्यावर जो प्रसंग आला आहे तो इतका कठीण आहे की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असा प्रश्न येतोच. म्हणजे एकदा तर 33 तास झाल्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं प्लीज थांबा आता शूटिंग. 33 झाले, माझं वय 75 आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. देऊळबंद 2 सिनेमाचा टीजर लॉन्च सोहळा खरंच खूप चांगल्यापणे पार पडला. अक्कलकोटला स्वामींच्या मठामध्ये वटवृक्षाखाली आपला हा सिनेमाचा टीजर पार पडला आणि याच सिनेमामध्ये स्वामींची भूमिका निभावणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी सर माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी सर, आम्हाला लाजल्यासारखं वाटतं, कारण का 75 इयर्स असताना सुद्धा एवढं चांगलं काम आणि आम्हाला थकवा येतो, पण जी तुमची जी सकाळपासूनची ताकद बघतोय, तुम्ही सगळ्यांना जाऊन भेटताय, सगळ्यांसोबत गप्पा मारताय, खरंच आम्हाला लाजल्यासारखं होतं. वाक्यानं जोग आहे. देऊळबंद 2 आपल्या भेटीला येणार आहे 21 तारखेला. देऊळबंद 1 आम्ही बघितला. मोहन जोशी सुद्धा खरंच खूप मोठे स्वामी भक्त आहेत. पण हे सगळं सुरू असताना जेव्हा स्वामींची भूमिका आपण निभावतो तेव्हा स्वामींची अनुभूती सरांना कधी आलेली याआधी? आले नाही, पण मनापासून स्वामी नमस्कार करतो. त्यांना सांगतो की मला तुमचं भूमिका करायची, तर तुमचा आशीर्वाद असू द्या, एवढं बोलतो आणि काम सुरू करतो. तर तरडे सरांनी मानला होता प्रेस. अशी कॉन्फिडन्स मला आहे की ताडे सर हे चुकीचं काही करून घेणार नाही. ते जे सांगतील ते करायचं आपण. कारण मी दिग्दर्शकाचा नट आहे, त्यामुळे मला असं काही फार फरक पडत नाही. आपण करत राहायचं. बरं, तर हे सगळं होत असताना ना तुम्ही सुद्धा एक वाक्य सांगितलं किंवा स्नेहल त्यांनी सुद्धा एक वाक्य बोललेत आणि प्रवीण सरांनी सुद्धा बोललेत की हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रियांना मी समर्पित करतोय. किती महत्व आहे स्त्रियांचं किंवा स्त्रीचा हातभार असणं पाठीशी, हे किती महत्वाचं असतं? कसं आहे, या स्त्रीची भूमिका ही स्नेहल तरडेने केली आहे. बरोबर. आणि त्यांना जो आपला म्हणजे त्यांच्यावर जो प्रसंग आला आहे तो इतका कठीण आहे की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असा प्रश्न येतोच. आणि त्यानंतर ते कसे जगतात हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिची होणारी धडपड, तिची होणारी चळवळ, तिच्या परत आयुष्यात येणाऱ्या गोष्टी, या सगळ्यांची ती लढा देते. काही गोष्टींचे त्यागही करते. तर हे स्त्रीचं जीवन असं मला वाटतं की त्याग करणं आणि सतत काम करत राहणे, स्वतःचं कुटुंब कसं प्रगती करेल हे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा असतोच. तर ती भूमिका त्यांची आहे आणि त्यांनी वठवली खूप सुंदर, यात काही वादच नाही. बरं, तर हे सगळं होत असताना 21 तारखेला आपला सिनेमा येतोय आणि सिनेमाची टॅगलाईन खरंच खूप सुंदर आहे की आता परीक्षा देवाची. आणि टीजरमध्ये आम्ही तुम्हाला बोलताना सुद्धा बघतो की आता परीक्षा माझ्या नाही तर याच्यामध्ये मी पास होऊन दाखवीनच. हे सगळं घडत असताना मोहन जोशी एक कलाकार म्हणून, मोहन जोशी एक प्रेक्षक म्हणून या सिनेमाच्या संहितेकडे कशा पद्धतीने बघतो? मला ही संहिता अतिशय आवडली. त्याचं लेखन खूप छान आहे आणि मुख्य म्हणजे ते ऐन वेळेला जे ॲड करतात ना, त्याची कल्पना कुणीही करू शकत नाही. ऐन वेळी काही गोष्टी तुमच्याकडून काढून येतात. बरोबर. ते त्यांनी कदाचित मनात ठेवलं असेल, पण ती फार उच्च पातळीची बुद्धी आहे त्यांची. आणि तरडे सर म्हणजे एक्सेप्शनल व्यक्तिमत्व. त्यांचा राग, लोभ, प्रेम सगळं राकटच असतं आणि सिनेमासाठी पूरक सुद्धा असतं. पूरक सुद्धा असतं. बरोबर. त्यामुळे खेळीमेळीने शूटिंग होतं आणि वेळ कसा निघून जातो कळत नाही. म्हणजे एकदा तर 33 तास झाल्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं प्लीज थांबा आता शूटिंग. 33 झाले, माझं वय 75 आहे आणि तुमचं 32 काहीतरी आहे, 40 वय काहीतरी. तर मला म्हटलं काय सांगतो 36 तास झाले. म्हणलं हो 36 तास झाले. म्हणजे कधी सुरू केलं आपण? परवा संध्याकाळी. मग आता मत म्हणलं ठीक नाही, बरोबर तुम्ही गेलं तरी चालेल. सीन अर्धवट सोडला, गेलो निघून. पण मग त्यांना कळतच नाही काय सुरू झालं, किती वाजता झालं. रात्री जरा चेव येत होता ना, रात्र झाली की सुरुवात त्यांची. पण मी तर बोलतो की असे दिग्दर्शक असणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे मराठी सिनेमा खरंच खूप चांगला आहे. खरं गरजेचं खूप. म्हणजे काय होतं, निर्मिती नवीन प्रकार येतो. बरोबर. क्रिएटिव्हिटी. बरोबर. म्हणजे त्यांना जे सुचतंय ते फार कोणाला सुचत नाही.
नक्कीच. आणि त्यांना सुचत असेल तर रात्री सुचू दे ना. ते जे म्हणतात ते करा, बरोबर. चांगल्यासाठी करतात ना, करायचं मग. नाही, खरंच खूप हरवलं. तुर्तास मध्ये थांबतो. मित्रांनो, की हा फक्त टीजर आहे. ट्रेलर जेव्हा येईल तेव्हा आम्हाला अजून गोष्टी नव्याने कळतील, नेमकं काय आहे ते, आणि देव या परीक्षेमध्ये पास होणार की नाही हे आम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल. Thank you. आणि तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.